थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला. ऋतिक भोईर वेलकम, स्वागत आहे. गोरपे संघाचे बिग सपोर्टर ऋतिक भोईर येत आहेत. करण लहाने इन ऍक्शन मध्ये असतील, रवी इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. यस, सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतीये. फुल टॉस चेंडू आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे. सहज सोपा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कल्पेशला मिळते जीवनदान. कल्पेश आणि देवा शिसवे ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये सुमित आहेत. सुमितने संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने येतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 2. संत आणि सावध सुरुवात केली आहे. जय खांडेश्वर गोरपे या संघाने या मॅच मध्ये. अच्छा, या रात्रीमधील 5वा सामना सुरू आहे. पुल करताय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, मिड विकेट सीमा रेषेवरती हा झेल पकडलेला आहे. बंटीने फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. देवा शिसवे बॅक टू द पवेलियन. सागर पाटील येत आहेत, नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. देवा खूप लवकर बाद होतोय. एक विस्फोटक फलंदाज आणि देवाने निराश केलेला आहे या मॅच मध्ये. स्वस्तामध्ये तो देखील बाद झालाय. 1 बाद 2 ही धावसंख्या आहे. सागर पाटील डावकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज. सुमितने पहिले यश मिळवून दिलेलं आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉल. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून जर सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर जय बाबानी शिरगाव टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. घातक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे प्रेम पेंडुलकर यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी त्याला देण्यात येईल. धन्यवाद. कल्पेश पाटील आणि सागर पाटील ही जोडी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले होते, झेल पकडू शकले नाहीये. त्याच्यावरती मिळते एक धाव. खऱ्या हाताने नशिबाने साथ दिली आहे सागर पाटीलची आणि पहिल्या षटकामध्ये खऱ्या हाताने 2 झेल सोडलेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय खांडेश्वर गोरपे या संघाची 1 बाद 3. बंटी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटक आपण पाहिलं सुमितचं. सुमितने इम्प्रेस केलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली. खूप मोठा धक्का दिला गोरपे टीमला. रन मशीन देवा शिसवे खूप लवकर बाद होत आहेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला फिल्डर होते मंगेश. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत.
एक संघ आपण पाहतोय नेरळ विभागातील संघ आहे, एक संघ मलंगड विभागातील गोरपे आणि कोल्हारे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑनला मनोजने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद विकेटचं बदन कल्पेश पाटील. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. विकास पाटीलला झकास कामगिरी करावी लागेल आणि क्लीन बॉल यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद विकास पाटील 0 वरती बाद आणि गोलंदाज बंटी ऑन हॅट्रिक. शनी भोईर येत आहेत. नवीन फलंदाज. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल सागर पाटील आणि शनी भोईरला. शनी भोईर एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु मी बंटीचं कौतुक करेन. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल कॉटन बॉलची संधी होती. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता बंटी यांचा. स्वतःवरती नाराज आहेत. मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. जय खांडेश्वर गोरपे या संघाला या मॅच मध्ये गोरपे आणि कोल्हारे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एक संघ नेरळ विभागातील कोल्हारे संघ, दुसरा संघ मलंगड विभागातील स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर. सागर पाटीलच्या बॅट मधून हा पहिला दमदार स्ट्रोक. चौकार. धावसंख्या आहे 9. चौकार येतोय सागर पाटीलच्या बॅट मधून. या फटक्यांची नितांत गरज आहे जय खांडेश्वर गोरपे या संघाला. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. जानता राजा चषकाचे भव्य दिव्य आयोजन संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये, ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. स्वीप करतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डाईव्ह लगावून हा चेंडू अडवलेला आहे. तोपर्यंत मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. साहिलने या 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 11. चला यापुढील सामना असेल कान्नोर बॉईज कान्नोर आणि त्यांना फाईट करेल सचिन टेंबे पुरस्कृत
GI11 श्री गणेश कासगाव. या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सुमित येतोय सेकंड स्पेल मध्ये. मिस्टामिंग कट अँड बॉल ची संधी. सॉफ्ट डिसमिसल. कट अँड बॉल. फलंदाज झाल्या बाद शनी भोईर. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रमोद गायकर 6व्या क्रमांकावरती येतोय. सागर पाटीलला इथून साथ द्यावी लागेल. प्रमोद गायकरला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 50 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. स्विच हिट करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खराब फिल्डिंग. जणू काही या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. नो +4 मिळतोय पंजा. फ्रीट आहे ऑन दी अप इनफिल्डच्या वरून. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सलग चालाय हा तिसरा चौकार. 3 in a row. क्या बात आहे. सलग 3 चौकार लगावलेत प्रमोद गायकरने आणि प्रमोद गायकर साठी दानशूर व्यक्तिमत्व ऋतिक भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. ऋतिक भोईर यांनी आपले एटीएम ऑन केलेला आहे. ड्राईव्ह करतायत पुन्हा एकदा. कॉपी बुक स्टाईलने खेळतात. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जय खांडेश्वर गोरपे या संघाचं या मॅच मध्ये. गोरपे आणि कोल्हारे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच कान्नूर आणि कासगाव या दोन संघांमध्ये असेल. कान्नूर बॉईज कान्नूर आणि सचिन टेंबे पुरस्कृत GI11 श्री गणेश कासगाव. दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आहे 25 धावा. स्विच हिट करतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येतील डीप मधून चेंडूवरती. करण येत आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत मिल्टेक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या सुमितने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या त्या सुमितला टार्गेट केलं जात आहे या तिसऱ्या षटकामध्ये. थोडीशी महागडी गोलंदाजी करतायत परंतु मी कौतुक करेन प्रमोद गायकरचं ज्याप्रमाणे बॅटिंग करतो या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीचा अनुमान लावलेला आहे. खूप आधीच पुढे गेले बंटी
आणि त्यानंतर पाठीमागे आले आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय अंतिम चेंडूवरती षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32 या षटकामध्ये आल्या तब्बल 21 धावा. चला पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी करतात फलंदाज. नवीन गोलंदाज आहेत करण. चांगलं कमबॅक झालेलं आहे या मॅच मध्ये गोरुपे या संघाचं. करण येतोय या चौथ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला सागर पाटील. यावीस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये होत्या 3, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आलाय हा वाईड बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज करण आपण पाहतोय. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 50+ धावा बनवावे लागतील आणि त्या दिशेने वाटचाल केलेली आहे. डान्सिंग दाबंड विकेट ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये वाईड इश लॉंग ऑनला फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. एक चांगली पार्टनरशिप बनवली आहे सागर पाटील आणि फलंदाज प्रमोद गायकरने या मॅच मध्ये वापसी करून दिलेली आहे. जय खांडेश्वर गोरपे या संघाला. नेक्स्ट मॅच कान्नोर बॉईज कान्नोर आणि GI11 श्री गणेश कासगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करा टॉस साठी. हाफ ट्रॅकर हुक करतायत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
पुन्हा एकदा ग्लोरियस स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि स्वीपर कव्हरला हा झेल पकडलेला आहे सुमितने. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. फलंदाज प्रमोद गायकर बॅक टू द पविलियन. परंतु प्रमोदची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रमोदसाठी, कारण की या मॅच मध्ये जय खांडेश्वर घोरपे या संघाला प्रमोद गायकरने कमबॅक करून दिलेला आहे. प्रमोद गायकरने धाव बनवल्या या इनिंग मध्ये, या मॅच मध्ये 3 चौकार 2 षटकारांच्या साह्याने 25 धाव बनवल्या आपल्या टीमसाठी. अजय पाटील येत आहेत नवीन फलंदाज. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती 41. चौथं हे षटक सुरू आहे. करण यांचं विकेट मिळवली करणने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल 41. 41 धावा धावफलकावरती. चौथं षटक सुरू आहे. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने गोरपे आणि कोल्हारे हा विद्यमान सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स मिळत आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक गोलंदाज करणने केलेला आहे या षटकामध्ये. कारण की षटकार आला होता, त्यानंतर विकेट मिळवली प्रमोद गायकरची आणि अजय पाटील आले बॅटिंग करण्यासाठी आणि बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत. डॉट संघर्ष करतोय अजय पाटील या षटकामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्विच हिट आणि सीमा रेषेच्या बाहेर अजय पाटील ब्रँड स्ट्रोक षटकार. शेवटच्या बॉलवरती हा षटकार येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 धावा. संभाजी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं हे षटक आपण पाहतोय. गोलंदाज संभाजी गोलंदाजी मार्क वरती. चांगलं कमबॅक गोरपे संघाने केलेला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 49 धावा. अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील. फुलटॉस त्याला पाठवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. गोरपे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. 50 कंप्लीट. 55 धावा धावफलकावरती. आता स्मित हास्य आहे ऋतिक भोईर यांच्या चेहऱ्यावरती, कारण की 2 षटकांमध्ये अवघ्या 11 बनवल्या होत्या. टेन्शन चिंता वाढली होती आणि त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहतोय गोरपे संघाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एकदम मिळत्या चेंडूवरती थोडीशी खराब फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे
आणि धावबाची संधी, विकेटचं बदन. अजय पाटील बॅक टू द पविलियन, लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. अब तक 56. क्या बात आहे, पिकअप स्ट्रोक, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि त्यानंतर हा षटकार येतोय सागर पाटीलच्या बॅट मधून. सागर पाटील ऑन फायर. धावसंख्या आहे 62. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच कान्नोर बॉईज कान्नोर आणि J11 श्री गणेश कासगाव या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 62 धावा. अंतिम चेंडू फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळतात, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 आणि 65 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट केलेला आहे. जय खांडेश्वर गोरपे या संघाने आई गावदेवी कोल्हारे या संघासमोर 30 चेंडू बनवायच्या धावा 65 या सामन्यामध्ये आणि या 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष व्हॉइस ऑफ जोविली मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. त्याआधी आपण करूया टॉस. कान्नोर बॉईज कान्नोर आणि त्यांना फाईट करेल J11 श्री गणेश कासगाव. आदरणीय स्वप्नीलजी गिरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यस, लकी कॅप्टन आलेले आहेत कान्नोर या टीमचे. गिरजा 11 कान्नोर बॉईज कान्नोर आणि J11 श्री गणेश कासगाव या दोन टीम मध्ये सामना असेल. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे कान्नोर या टीमने. आमच्या सोबत कान्नोर संघाचे संघनायक आहेत. लकी कॅप्टन आहात, खऱ्या अर्थाने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग स्वीकारलेली आहे. समोर कासगाव संघ आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? यस, क्रिकेट आहे आणि जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. हे मैदान कान्नोर या टीम साठी लकी आहे आणि जाणता राजा चषक संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये स्पर्धेची चर्चा सुरू आहे, कारण की 8,500 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1 लाख रुपयांचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक देखील आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? तर नक्की शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय कान्नोर या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे फलंदाजी. J11 कासगाव टीमला इन्व्हाइट केलेला आहे फिल्डिंग करण्यासाठी. ऐकूया आपण मॅडी सरांचा आवाज, जिथे बनवायच्या धाव 65 या सामन्यामध्ये.
चला धन्यवाद रोशनजी संतेश सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नमस्कार मंडळी. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक 2026 पर्व तुम्ही पाहत आहेत आणि सध्या 65 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. आई गावदेवी कोलारी टीमच्या अगेन्स्ट आणि सध्या कोलारी टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. सुमित गोमारे आणि करण भुंडेरे सध्या आपल्याला पाहायला मिळतील ओपनिंग पेअर मध्ये. त्याच दरम्यान आमचे गोरपे गावचे ऋतिक भोईर एक नामांकित पुरस्कर्ते आपले मनपूर्वक स्वागत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. सलग लागोपाठचे 3 षटकार आले कोणत्या बॅटर्सच्या बॅट मधून तर रुद्र हरीश गोमारे यांच्याकडून 500 रुपीचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हरीश दादा गोमारे या मॅचचा आनंद घेत आहे. स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक पहिला मिलिंद शिसवे या गोलंदाजाला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. स्वागत आहे सर्वांचं. अनेक सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं आपण स्वागत करू. आणि सध्या जे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंड आहेत tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न होता करण भुंडरे यांचा. संपर्क नाही बॅट आणि बॉलचा. या दरम्यान आपण पाहतो ऑनलाईन सचिन दादा पवार, समीरजी घाग, नरेशजी म्हात्रे, सन्मान्य प्रयेशजी साने, संदीपजी देशमुख, राहुलजी शिंदे, रतीशजी देशमुख, शरदजी मेहर, संदेशजी पवार, शैलेशजी रोटे आणि राजेंद्र पवार या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बॉल चालला लॉंग कॉर्नरला. देवा शिसवे प्रयत्न चांगले होते शेवटच्या मोमेंटला. हातातून चेंडू निसटलाय आणि चेंडूला पॉज करण्याचा प्रयत्न केलाय. बॅकअप लगेच देण्यात आलाय. इथे धावा मिळतील. एकंदरीत आपण पाहतोय पहिला डॉट आल्यानंतर 2 धावा घेण्यात आलेले आहेत. खरं तर अशीच कामगिरी सध्या आपण पाहतो देवा शिसवे यांनी केलेली आहे. पाठमोर स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. करण भुंडरेच्या बॅट मधून एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. आई गावदेवी कोलारी टीमला मिळतील धावा 4. स्पर्धा चालू आहे सध्या. चषक कौतुक करावा लागणार आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक बॉल. अब की बार फिर एक बार बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दूसरा चौका. टार्गेट या मॅच मध्ये आणि सध्या आपण पाहतोय करण भुंडेरे मैदानाच्या आतमध्ये खेळतात. नॉन स्ट्राइक एंडला बाईकर मॅन ज्याला पहिली बाईक मिळाली आहे. स्वप्नातील पहिली बाईक KPL कर्जत प्रीमियर लीग मध्ये तो सुमित गोमारे त्याचा प्रतिबिंब. आणि आता इथे फलंदाज या ठिकाणी झाला बाद. प्लेड ऑन. धक्का पहिला लागेल करण भुंडेरेच्या स्वरूपात. धक्का पहिला आई गावदेवी कोलारी संघाला.
आम्हाला tenniscricket.in या वेबसाईटच्या ऑफिशियल पेज वरती या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवण्यात आलं. या बट्टे आपले स्वागत आहे. जेवणाच्या विश्रांतीनंतर त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती गोलंदाज मिलिंद शिसवेला तुम्ही पाहतायत. मनोज ललित, मनोज घुमारे वन डाऊन साठी इन ॲट नंबर 3. राऊंड द विकेट मनोज घुमारे हा आपल्या नावाचा परिचय त्याने दिलाय. वेलकम बॅक, स्वागत केलंय. गोलंदाजाचा आपण पाहतोय आणि इथे बॉल चाललाय वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. कोलारे ब्रँडेड षटकार. फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात अप्रतिम सुरुवात. खर तर 65 धावांची गरज या मॅच मध्ये आणि तशी धावगती मेंटेन करावी लागणार आहे. त्याच पद्धतीने बॅटिंग करतात उत्तरार्धामध्ये आई गावदेवी जे आपण पाहतोय. याच दरम्यान शंकू भाई डांगरे यांच्याकडून देखील टीम कोलारेला भरपूर साऱ्या शुभेच्छा तर त्यांचे मनपूर्वक स्वागत. खर तर बकासूर फॅन येते आणि रोहन डांगरे हे देखील माझा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं बदलापूर नगरीमध्ये. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी टीम कोलारे संघाला या मॅच मध्ये गरज असेल ती 49 धावांची. 49 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. सचिन दादा सोनकर या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचे स्वागत आपण करू. सागरदादा देशमुख, दयानंद पवार साहेब हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अजय पाटील आले. स्क्वेअर कट बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. सिंगलने आपण पाहतोय संघाची धाव संख्या पुढे जाईल. अप्रतिम स्पर्धा आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा ज्याचा आनंद तुम्ही आम्ही सर्वजण घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेत दत्ता कडवसर, कुणाल पेनकर सर असे 2 ऑफिशियल पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज भुटेरे सर. गोलंदाज सज्जा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ शफा झाले. संपर्क नाही आहे. मागचा पाय वाकवला होता परंतु चिंटू पाटचा इकडे या ठिकाणी संपर्क नाही आहे. इकडे आपण पाहतोय अगदी हा डॉट बॉल. संघाची धावत संख्या फलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच बिग फाईट. दोन्ही बदलापूरचे स्थानिक संघ. एका बाजूला गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर तर दुसऱ्या बाजूला GI11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. एका बाजूला रुपेश राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ तर दुसऱ्या बाजूला सचिन टेंबे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल कासगाव. सध्या आपण पाहतोय शांत खेळ. मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी कोलारे संघ पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला 16 धावा आल्या. या षटकामध्ये पॉवर प्ले 2 मध्ये या ठिकाणी आपण पाहतो अडचणीत टाकण्याचं काम गोलंदाज अजय करतात. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, लगेच दुहेरी धाव या ठिकाणी एकवटण्यात आले. सेकंडला मनोज गोमारेला तुम्ही पाहतात. मिस्टामिक स्ट्रोक मिड ऑफला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक सचेत सॉफ्ट डिसमिसल टिपले असेल. संपलाय खेळ. 1 विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना करण भुंडरे नंतर मनोज गोमारे बॅक टू द पॅव्हिलियन.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने अजय. ओ यावेळी चांगला बॉल टाकण्यात आलाय. बॅटची आतली कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. संपर्क नाही व्यवस्थित आणि आणखी एक डॉट बॉल अजयचा. या ठिकाणी षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपन्न झालाय. शेबट्ट्याने गुड केलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी कोल्हारे संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 19 वरती. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. टीम घोरपे अन्यथा तुम्हाला 5व्या षटकामध्ये पेनल्टी बसू शकते. जे मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय बोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले संघाला या ठिकाणी ती पेनल्टी बसली होती. लक्षात घ्या हे चित्र वारंवार घडायला नको यासाठी आमचे ऑफिशियल पंच या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजवायची आहे. सचिन दादा पवार यांच्याकडून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सध्या ऑनलाईन या मॅचचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करू. बदलापूर गावातील एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे ते सन्माननीय सचिन दादा पवार. हो यावेळी स्क्वेअर कट अप्रतिम नजारा पाहायला मिळालाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी पॉज करण्यात आलाय. थांबवलंय आणि धावा इकडून मिळतील 2. सुमित गोमारे या बॅटर्सला तुम्ही पाहतायत. नुकताच आपण पाहतोय एक बाईक त्याच्या नामावरती राहिली आहे. संघ अडचणीत सापडलाय परंतु आता संघासाठी तारणहार त्याला बनावं लागणार आहे. ऑल साइडला फटका फसलाय. सुमित गोमारेला देखील परतावं लागेल माघारी. 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 आई गावदेवी क्रिकेट संघ कोलारे नेरळला फलंदाज बाद. पाटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो या समीर आलेत. समीर मुकणे हा बॅटर सध्या आपण पाहतोय. सध्या पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 मध्ये जितक्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा बनवता आल्या नाहीये हे सुमित गोमारे सांगतात. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 16 आल्या. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्याच नाहीयेत आणि याची कुठेतरी चिंतेची बाब सध्या डगआउट मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी कोलारे संघाच्या थोडीशी नाराजी आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ तर प्रगती पथावरती गोलंदाज सागर पाटील. प्राइज विकेट मिळवली आहे सागर पाटीलने. राऊंड विकेट यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू ट्रॅव्हलच होत नाहीये असं समजावं लागेल कारण आता सध्या 2 धावा मिळतात. बॅटिंग करत असताना आपण पाहतो समीर मुकणेला आणि टीम आई गावदेवी कोलारेला आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धाबत संख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मोज ऑन 23 धावा. ओ या दरम्यान या ठिकाणी अंपायर सिग्नल वाईट बॉल. आज आपण पाहतो दिलेल्या प्रॉपर वेळेनुसार चाललेलो आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अच्छा वेगळ्या हाफ मधून कानोर बॉईज कानोर गिरिजा 11 तर दुसऱ्या बाजूला जिया 11 श्री गणेश कासगाव हे मॅच तुम्ही पाहणार आहात. आज तुम्हाला या ठिकाणी अनेक चांगले संघ पाहायला मिळतील. चांगले खेळाडू आज या ठिकाणी आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण वांगणी ग्रामीण असेल कल्याण ग्रामीण असेल कर्जत मलंगड या सगळ्याच विभागातून संघ जे दाखल झालेले आहेत ते तारे सितारे आज क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हो चांगला असतो. पुन्हा एकदा आपण पाहतो डीप मध्ये किंवा पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक स्वीपर रिजन मधून पुढे आलेत. एकच धाव मिळेल. सध्या सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. हवाई हल्ला या मॅच मध्ये करावा लागणार आहे. टीमची टोटल आपण पाहतो 1 ने पुढे जाईल. 26 धावा एक्स्ट्रा कव्हरला
एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल सल्ला एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील कोळारे टीमला 4. धावांची गरज आहे. उमेश सोनकर यांना तुम्ही पाहतायत. अगदी आपण पाहतोय स्पष्ट थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. कारण जवळजवळ 119 संघांना जर कोणता व्यक्ती सामोरे गेला असेल या स्पर्धेमध्ये त्याचं नाव आहे उमेश सोनकर. आणि 56 संघांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात आले. जवळजवळ या ठिकाणी 63 संघांना आपण या स्पर्धेमध्ये सहभाग देऊ शकलो नाहीये. याचं कारण होतं की अगदी आपण पाहतो पुढे येणारी बदलापूर प्रीमियर लीग, त्यानंतर अनेक बदलापूरच्या नामांकित स्पर्धा देखील आपल्या भेटीला येतात. बदलापूरचं क्रिकेट एप्रिल मे महिन्यापर्यंत थांबायला तयार नाहीये. इतक्या स्पर्धा जवळजवळ 1 लाख 2 लाख 2.5 लाख ची स्पर्धा देखील आपल्या भेटीला लवकरच येते. जोबेली नगरीमध्ये 2,51,717 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. याच दरम्यान आपण पाहतोय ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सुरेश मामा तरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस आमचे मंदार भाई तावडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं. ज्यांचं कबड्डी या खेळावरती नितांत प्रेम आहे. येत्या 28-29 ला तुम्हाला स्पर्धा आंबेशिव नगरीमध्ये पाहायला मिळेल. कबड्डीची भव्य आणि दिव्य स्वरूपात त्या स्पर्धेचे आयोजक आहेत बजरंग दलचे जिल्हा मंत्री संतोषजी खारीक साहेब. खारीकपाडा आंबेशिव या नगरीमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. कारण लहाने देखील भलतेच खुश आहेत. क्रिकेट एक वेगळं नातं आहे. करण लहाने अगदी आपण पाहतोय सातत्याने जीवापाड प्रेम ज्या खेळाडूने केलेलं आहे. अगदी आपण पाहतो गोव्यामध्ये आमच्या समवेत SPL सांगे प्रीमियर लीग देखील खेळताना व्यावसायिक दर्जाचा खेळाडू करण लहाने सध्या ओबी इंटरप्राइजेस बदलापूर या संघाला त्याने प्रेझेंट केलं होतं. या दरम्यान षटक क्रमांक 4 मध्ये याच दरम्यान मंडळाचे सदस्य सन्माननीय नेतेजी भोईर साहेब आणि सन्माननीय जीतभाई कोरडे यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आणि त्यांच्या वतीनं हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मेजवानी आणि क्रिकेटची जत्रा सध्या आपण एन्जॉय करतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय भाऊशेठ राऊत यांच्या वतीने टीम कासगाव संघाला भरपूर साऱ्या ऑलरेडी शुभेच्छा आहेत ऍडव्हान्स मध्ये. भाऊ राऊत आपले मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 गोलंदाज जबड पाहतोय या ठिकाणी अजय आणि त्याला मिळते विकेट. नाही असे आमचे 2 व्यक्तिमत्व सध्या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सुरेश मामा तरे आणि सरचिटणीस मंदारभाई तावडे आपले मनपूर्वक स्वागत. सागर दादा देशमुख आणि या ठिकाणी विशाल दादा राऊत यांच्या वतीने याही मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. अजयचं षटक सध्या आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. भरपूर मोठा गॅप होता आणि त्यामधून बॉलला बाहेर काढलंय. सीमा पार. धावा मिळतील 4.
4 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅच मध्ये. थोडासा सामना कठीण झालाय. बेचरमणेंना 65 धावांचं टार्गेट होतं 60+. हो चांगला स्ट्रोक परंतु एलिव्हेशन नाहीये. फटका हा देखील फसलेला आहे. 1 more विकेट डाऊन. धक्का लागेल आई गावदेवी कोलारे टीमला. फलंदाज बाद. सेलिब्रेशन सगळे काही ओके मध्ये होतं. शेवटचं षटक आहे देवा शिसवे आल्यानंतर आपण अगदी आपण पाहतोय अपसुक या ठिकाणी प्रत्येकाला वाटेल की हे स्लॉगवर असतं कारण डेट ओव्हर स्पेशलिस्ट आहे देवा शिसवे. ऑल साइडला उडवलाय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते ठोकलाय A1 क्वालिटीचा आई गावदेवी कोलारे ब्रँडेड षटकार. नंतर काही क्षण आपण बदलापूरला नव्हतो तर काही क्षण असं वाटलं की गुवाहाटीला होतं पण आणि या ठिकाणी शेवटचा बॉल तो देखील राहिला गोलंदाज देवा शिसवेच्या नावावरती. सामना जिंकलाय टीम जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपेने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन मिस्टर ऋतिक भोईर अँड ऑल टीम. याच दरम्यान आमचे पप्पू दादा आपले स्वागत आहे. पप्पू दादा पांडे अँड फ्रॉम कानूर वेलकम. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तर आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल विशालजी शिंदे आपण पुढे या. आपला सन्मान सलग लागोपाठच्या 3 चौकारांसाठी प्रमोदसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील होतं. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रमोद गायकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला या प्रमोद मी विनंती करेल सूरजजी तरे साहेब आपण पुढे या. आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार सागरजी देशमुख साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सूरजजी तरे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करावा. कबड्डी या खेळावरती विशेष प्रेम त्यांचं राहिलं आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. महाराष्ट्राचं भाव वस्त्र अलंकार मायाची प्रेमाची आपुलकीचे उपदार